नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स। आणि हेडलाईन्स नंतर आता बातम्या सविस्तर। प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत। 2 दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं। मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरू असल्यानं गिरीश बापट आजारपण बाजूला ठेवून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। थोड्याच वेळात नारायणपेठेतल्या केसरीवाडा इथे कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश बापट सहभागी होतील। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे। दरम्यान गिरीश बापट यांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। तसंच काँग्रेसनंही हाच आरोप केला आहे। पाहूयात पोटनिवडणुकीच्या प्रचारातलं हे सगळं नाट्य। भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी गिरीश बापट यांना व्हीलचेअरवर बसून जे प्रचारामध्ये उतरवण्याचा त्यांनी आज जे प्रकार केलेला आहे, हा खरं म्हणजे आपल्या जर शब्दामध्ये जर त्याचा उल्लेख करायला पाहिजे तर कुठल्याही सुसंस्कृतपणामध्ये ते शोभून दिसू शकत नाही। त्या बापट साहेबांना आज या ठिकाणी शारीरिक अस्वस्थतेमुळे दर थोडं चालता पण येत नाहीये। पुणेकरांच्या सद्भावना त्यांच्या बरोबर आहेत असं असताना त्यांच्या प्रकृतीला आज आरामाची गरज असताना त्या गिरीशजी बापट यांच्या प्रकृतीशी खेळण्याचं काम हे भाजपवाले करतायत। फक्त निवडणुकीच्या पुरतंच गिरीशजी बापट यांची आठवण भाजपवाल्यांना होते, पण आम्ही पुणेकरांच्या वतीने त्यांना विनंती करू की तुमच्या स्वार्थासाठी बापट साहेबांच्या आरोग्याशी खेळू नका। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीनं त्यांचं धडाकेबाज काम करतात किंवा निर्णय क्षमतेवरून चर्चेत असतात, त्याचबरोबर फडणवीस यांची समय सूचकता आणि प्रसंगावधान याची सुद्धा अनेकदा चर्चा होते। याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला। काल पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी तात्काळ वाहतूक क्लिअर करण्याचे निर्देश दिले। त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली। दरम्यान फडणवीस यांचा कॉन्व्हॉय जात असताना वाहतूक थांबवणं यासाठी त्यांचा कायमच विरोध असतो। स्वतःच्या कार्यक्रमांमुळे इतरांचा खोळंबा होऊ नये याची ते अनेकदा काळजी घेतात। त्यासोबतच सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे ते नेहमी वाहतूक सिग्नलवर थांबायला प्राधान्यही देतात। हे का थांबवलं तुम्ही? ट्रॅफिक का थांबवलं? चला ट्रॅफिक सोडा सगळं तू। हे का थांबवलं तुम्ही? ट्रॅफिक का थांबवलं? चला ट्रॅफिक सोडा सगळं तू। अजित पवार माध्यमांशी न बोलताच निघून गेल्याचा प्रकार पुण्यात घडला। देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीच्या संदर्भात केलेल्या भाषणानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलायचं टाळलंय। हा प्रकार पुन्हा एकदा घडलाय। फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर अजितदादांनी माध्यमांना टाळलं आणि ते समोर आलेल्या माध्यमांना पाहून गाडीत बसून माध्यमांशी न बोलता निघून गेले। मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातंय। मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। तिकडे ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आले। जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारहाण
करण्याचा आणि त्यांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप करत आव्हाड समर्थकांनी महापालिका आयुक्तालयाच्या गेटवर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आहेर यांनी आव्हाड यांच्यासह 7 कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. ठाण्यातील सहाय्यक आयुक्त रमेश आहेर मारहाण प्रकरणात पोलिसांनी एकूण 4 जणांना अटक केली आणि त्यांना कोर्टात सादरही केलं जाणार आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहेर मारहाण प्रकरणी प्रतिक्रिया देताना कायदा हातात घेणं हा मार्ग नसून जितेंद्र आव्हाड यांनी गृहमंत्र्यांशी बोलावं असा सल्ला दिलाय. जितेंद्र आव्हाड साहेबांना जर काही धमक्या आल्या असतील, त्यांच्या परिवाराला धमक्या आल्या असतील तर ते गृहमंत्र्यांशी बोलू शकतात, पोलिसांकडे तक्रार करू शकतात. पण हा मार्ग नाही आहे. गुन्हा हाती घेणं हा काही मार्ग नसतो. त्या अधिकाऱ्याला पोलीस पकडतील, त्या आरोपीला पोलीस पकडतील, पण त्याचा आधार घेऊन कोणाच्या घरात जाऊन मारहाण करणं याला काही समर्थन नाही आहे. त्यांची चूक असेल त्यांनीच तक्रार केली पाहिजे, पोलिसांची वाट बघितली पाहिजे, गृहमंत्र्यांशी बोललं पाहिजे. ते गृहमंत्र्यांशी केव्हाही बोलू शकतात, आमदार आहेत ते. तिकडे राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवलाय. हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं अशा प्रकारची विरोधकांची आग्रही मागणी आहे. दोन्ही गटाकडून कोर्टात याबद्दल जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबद्दलचा निर्णयच न्यायालयानं राखून ठेवलाय. येत्या आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली. या सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय झालं ते पाहूयात. महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्या. आमदारांना 25 जूनला अपात्रतेची नोटीस देण्यात आली आणि त्यानंतर कोणतीही चर्चा झालेली नाही. 27 तारखेपर्यंत उत्तर देण्याचा वेळ मिळाला होता. 26 तारखेला सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि राज्यपालांनी 28 तारखेला बहुमत चाचणीची वेळ दिली. हा घटनाक्रम सगळा जेठमलानी यांनी पुन्हा एकदा उद्धृत केला. एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं कार्यालय हे जाळलं होतं, म्हणूनच आमदार गुवाहाटीला गेले होते. आमदार गुवाहाटीला असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. एवढंच नाही तर 34 आमदारांना जीवाची भीती होती. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते आणि या सगळ्या दरम्यान बहुमत चाचणीला सामोरं जाणं सुद्धा गरजेचं होतं. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे आणि सुप्रीम कोर्टाने हा मॅटर रिझर्व्ह केलाय फॉर ऑर्डर्स. आता ह्याच्यावर जे युक्तिवाद झालाय दोन्ही बाजूंनी ते कन्सिडर केल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर ऑर्डर्स देतील की नबम रेबिया ह्याला हायर बेंच समोर रेफरन्सची गरज आहे की नाहीये. की आपण जे पेटिशन फाईल केले त्यांच्या आमदारांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशनसाठी, त्यामध्ये त्यांनी नबम रेबियाचाच रेफरन्स घेतलाय. म्हणजे आता हे कॉन्ट्राडिक्टरी झालं. एका बाजूला म्हणायचं की नबम रेबिया हा योग्य लॉ नाहीये आणि दुसऱ्या बाजूला नबम रेबियावरच रिलाय करायचं. तर हे आम्ही कोर्टासमोर मांडले. कोर्ट ऑर्डर रिझर्व करणं हा एक स्वाभाविक कोर्टाचं हे असतं. कारण याच्यामध्ये बरेचसे जे पैलू दोन्हीकडचे पाहिलेले ते पैलू बघून ते याच्यामध्ये नबम रेबिया लावून पुढे जायचं का नबम रेबिया न करता 7 जजच्या बेंचला रिफर करायचं, हा निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि याबद्दलचा निर्णय लगेच. आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल, कारण कपिल सिब्बल आणि मनोज सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत आणि नबम रेबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. सुनावणी चालू आहे.
त्या सुनावणीचा ज्या केसचा रेफरन्स दिला आहे त्या केसलाच विरोध करत आहे आणि त्याच केसचा रेफरन्स घेऊन त्यांनी 16 आमदारांवर अपात्रचे जे पिटिशन दाखल केले त्या पिटिशनमध्ये त्या केसचा त्यांनी दाखला दिलेला आहे. त्यामुळे तो खोटारडेपणा त्यांचा न्यायालयाच्या समोर दिसून येतो. अपात्र करण्याचा अधिकार सभापतींना नाही आहे आणि त्याच्यावरच ही संपूर्ण चर्चा. अपात्र होऊच शकत नाहीये. आता केवळ चर्चा चालू आहे की नवाब रेबियाच्या संदर्भाची जी केस आहे त्याचा दाखला ह्या केसच्या संदर्भात घ्यायचा की दुसरा त्याच्यात अमेंडमेंट करायचं या संदर्भातली आता ती संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्या संदर्भातली सुनावणी होईल. दरम्यान राज्यामध्ये यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये या संदर्भात भाजपकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात आली. शिवजयंतीच्या दिवशी मुंबईत 227 वॉर्डांमध्ये भाजपच्या वतीनं शिवजयंतीच्या संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जय जय शिवराय आरतीचा जयघोष घुमणार असल्याचं भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय. येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो आणि म्हणून त्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील 227 वॉर्डांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवजयंतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो. जी आरती लिहिली आहे त्या जय जय शिवराया या आरतीचा जयघोष हा त्या ठिकाणी सर्व 227 वॉर्डात दुमदुमणार आहे अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. तिकडे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळेला ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. या निमित्तानं पुतळ्याच्या भोवती खास रॅम्प उभारण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत. अमित शहा यांची कोल्हापूर ही सासुरवाडी असल्यामुळे विशेष तयारी आहे ते भाजपच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली. याशिवाय अमित शहा कोल्हापूरमध्ये आल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक दसरा चौका इथल्या पुतळ्याला आहे ते अभिवादन करणार आहेत आणि त्यांच्यासाठी खास अशी व्यवस्था आहे ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर विशेष असा रॅम्प आहे तो उभारण्यात आलेला आहे. याच रॅम्पवरून अमित शहा आहे ते वर जाणार आहेत. खरं तर हा रॅम्प उभा करत असताना अमित शहा यांच्यासोबत असणारे जे मंत्री आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची संख्या विचारात घेऊन हा विशेष असा रॅम्प आहे तो उभारण्यात आलेला आहे. खरं तर या ठिकाणी नेहमी छत्रपती शाहू महाराज यांना जर अभिवादन करायचं असेल तर महानगरपालिकेच्या वतीने ही ती सीडी उपलब्ध करून दिली जायची. मात्र विशेष असा रॅम्प आहे ते अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ऐतिहासिक हा सगळा छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे. हा सगळा ऐतिहासिक दसरा चौकाचा परिसर आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर देवस्थान रात्रभर खुलं राहणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 18 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं राहील. संभाव्य गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांच्याकरता गर्भगृह दर्शन बंद राहील. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिरावर विशेष आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात येणार आहे. तसंच येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचा सुद्धा इथे लाभ घेता येईल. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीमध्ये नाईट लँडिंगला म्हणजे रात्री विमान उतरवायला परवानगी देण्यात आली. आज सकाळी DGCAकडून याबद्दलचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची येत्या काळात पेपर तपासणीच्या कामातून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर कम्प्युटराइज पद्धतीनं तपासण्याची पद्धत लागू केली जाऊ शकते. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही नवी पद्धत लागू करण्याची घोषणा शिक्षकांच्या अधिवेशनात केली. राज्य सरकार ऑटोमॅटिक पेपर तपासणीच्या यंत्राची चाचपणी करत असून त्याची अंमलबजावणी झाली तर शिक्षकांना
शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावरती भर देता येईल असं शिक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. मी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणतोय. शिक्षकांना रेज आपले पेपर मुलांचे तपासायला लागतात, त्याच्याऐवजी हे पेपर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपोआप तपासले जातील का, आणि तुमचं पेपर तपासण्याचं काम कमी करून मुलांच्या गुणवत्तेवर तुम्ही अधिक लक्ष देऊ शकाल का, याच्यावर सुद्धा आम्ही निश्चितपणे विचार करतोय. आणि आता एक महत्त्वाची बातमी. मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात होणार नसल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या गावातच मुक्काम करावा अशा प्रकारचा नियम आहे. हा नियम मोडणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात आमदार प्रशांत बंब यांनी आवाज उठवला होता. पण आता शिक्षण मंत्र्यांनी मुख्यालयात राहणाऱ्या च्या संदर्भातले जे नियम आहेत ते सर्व शिक्षकांना लागू नसल्याचं म्हटलंय. अडचण असेल तर शाळेपासून 5 ते 10 किलोमीटर लांब राहिला तरीही चालेल असं शिक्षण मंत्र्यांनी नमूद केलंय. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली, मात्र सरकारच्या नियमाला एक प्रकारे त्यांनीच हरताळ फासल्याचं चित्र आहे. पण महाराष्ट्रामध्ये कुठे याचा पगार शिंदेसाहेब कट केलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, एक करा, शाळेवर जाताना वेळेत चला. वेळेत तुम्ही पोचला तर कोणी तुमचा पगार कट करणार नाही, याचं मी तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणून ग्वाही देतो. सगळीकडे आता चांगले रस्ते आहेत. प्रत्येक गावामध्ये काय चांगली राहायची सोय नसते. 5-10 किलोमीटरवर तुम्ही राहत असला आणि मोटरसायकलने शाळेमध्ये जात असला तर शाळेमध्ये वेळेवर पोचा, एवढीच माझी अपेक्षा आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. जळगावातल्या केळी उत्पादकांच्या समोर एक मोठं संकट उभं राहिलंय. त्यांची अवस्था सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशा प्रकारची झाली. कारण जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असला तरी यावेळेला केळ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळेच केळी उत्पादक चिंतेत आहेत. कारण जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा हे तालुके केळीच्या उत्पादनात अग्रेसर मानले जातात. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पन्न घेतलं जातं. पण यावर्षी केळीवर CMV आणि करपा हे 2 रोग पडले. बाजारात केळीची आवक कमी झाली, त्यामुळे केळीची डझनाची किंमतसुद्धा 40 ते 60 रुपये झाली. पण एवढे पैसे मोजूनसुद्धा सुमार दर्जाचीच केळी मिळत असल्यानं ग्राहक नाराज आहेत. तर केळी विक्रेत्यांनी सुद्धा मार्केटमध्ये केळीचं उत्पन्न कमी झाल्याचं सांगितलंय. दुसरीकडे एका बाजूला उत्पादन कमी आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे केळी महाग मिळत आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला सुद्धा झळ बसते. अशा दुहेरी संकटाची स्थिती केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यातच पाहायला मिळते. आणि याचा परिणाम म्हणून आता उर्वरित महाराष्ट्रातल्या केळी व्यवसायावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. यावर्षी केळीचे जे भाव आहे हे भाव गगनाला भिडणारे आहे. आणि केळीची जी कापणी आहे फार कमी प्रमाणात आहे. कारण CMV व्हायरसमुळे व थंडीमुळे केळी बागाची कापणी ही फार उशिराने सुरू होणार आहे. ते साधारण जून ते ऑगस्टमध्ये केळीची कापणी होणार आहे. केळी उपलब्ध नसल्यामुळे केळीचे भाव हे गगनाला भिडणार आहे. चाळीसगाव तालुक्यामध्ये मुंडखेडा इथे शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतातील विद्युत रोहित्राच्या DPमध्ये दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. ही आग शेतात उभ्या असलेल्या ऊसाला लागल्यानं संपूर्ण ऊस जळून खाक झालाय. सुमारे 8 ते 9 लाख रुपयांचं या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. ही दृश्य आपण पाहू शकतो. शेतातला ऊस अक्षरशः जळून खाक झाला. कसा बसा त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शिर्डीमध्ये दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर शिर्डीमध्ये नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच DGCA कडून याबद्दलचा परवाना प्राप्त झाला. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका असलेल्या अकोले इथे शालेय विद्यार्थ्यांना STच्या अभावी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते.
राजूर गावातील स्वामी समर्थ विद्यालयातील अनेक विद्यार्थी 8 ते 10 किलोमीटर पायी शाळेत जातात. अतिदुर्गम भागातील घाटमाथ्यावरच्या उंच गावांमध्ये एसटीची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी 8 ते 10 किलोमीटर पायपीट करूनच शाळेत किंवा महाविद्यालयात पोचावं लागतं. ऊन, वारा, पाऊस या सगळ्या नैसर्गिक आपत्तींना झेलत या परिसरातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सातत्यानं संघर्ष करावा लागतोय. भौगोलिक परिस्थितीशी लढा देत या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू आहे. आमच्या गावात बस येते पण ती शाळेच्या वेळेवर येत नाही. त्यामुळे आमच्या शाळेचे 2 तास बुडतात आणि शाळेचे सुट्ट्याच्या वेळेचे पण 2 तास जातात. आम्हाला रोज इष्टी नाही, आम्ही रोज पायी पायी येतो. 7, 8, 9 किलोमीटर आमची शाळा आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बंजारा समाजाच्या महिलांसोबत लेंगी डान्स केला. जालना तालुक्यातील मानेगाव तांडा इथे संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला दानवे यांनी हजेरी लावली. यावेळेला दानवे यांनी बंजारा समाजाच्या महिलांसोबत आणि पुरुषांसोबत लेंगी डान्स करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या